परंतु ज्या स्पर्धेनं पश्चिम महाराष्ट्राला स्वर्ण काळ आणून दिला आणि एक वैभव प्राप्त करून दिलं, ही स्पर्धा अनेक उंचीवर नेऊन ठेवली, या स्पर्धेचा आंतरराष्ट्रीय दर्जाला विचार करावा लागला तो देव बकासूरमुळे। अनेक नामवंत बैल असतील, सोनारपाड्याचा सोने असेल, बलमा असेल, मथुरी असेल, पण बकासूरचं स्थान मात्र फार वेगळं आहे। या बैलामध्ये काहीतरी वेगळं आहे, काहीतरी चैतन्य आहे, काहीतरी अद्भुत कलाकृती आहे। परमेश्वराने अनेक माणसं जन्माला घालावी, पण परमेश्वराने खऱ्या अर्थानं देवातला बैल जन्माला घालावा आणि मोहिल सेन यांच्या घरात तो जन्माला यावा, यांसारखं भाग्य कुठलं असू शकतं। आणि अशा पद्धतीनं ज्या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी मान त्याला जातो, ज्या स्पर्धेचं तो खऱ्या अर्थानं आकर्षण ठरतो आणि वैभवशाली स्पर्धेचा सर्वांग सोहळ्याचा नेत्रदीपक क्षण जर कुठला असेल, नेत्रदीपक योग जर कुठला असेल, तो हाच म्हणावा लागेल। आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सारे जण पाहताय, या मैदानावर साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा खेळल्या तो देव बकासूरच्या निमित्तानं।